श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। सगळ्यांच्या घरी गणपती बाप्पा विराजित झालेले आहे आणि गणपती बाप्पाच्या शुभ आशीर्वादाने आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया। बघा, आपल्या आयुष्यामध्ये अशी कोणती ना कोणती एक उणीव, एक खंत ही असतेच असते, अगदी सर्वांच्याच आयुष्यामध्ये असते। तर आपल्या आयुष्यामध्ये आपण खूप मेहनत करत आहोत, परिश्रम करत आहोत, परंतु मेहनत आणि परिश्रमाला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही आहे। एखादी वस्तू, एखादी गोष्ट, एखादी व्यक्ती आपल्याला पाहिजे आहे, पण ती आपल्याला मिळत नाही आहे। मग ह्याच्यासाठी आपण काय करू शकतो का? तर हो, नक्कीच आपण ह्याच्यासाठी एक प्रभावी असा उपाय आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। भन्नाट असा एक उपाय आहे, सेवा आहे। तर तुम्हाला ही सेवा आणि उपाय नक्कीच करायची आहे। तुमच्या घरामध्ये पैशासंबंधीचे प्रॉब्लेम्स आहेत किंवा काहीही आजारपणा लागून राहिलेला आहे, घरामध्ये वायफळ पैसे हे फक्त मेडिकल ट्रीटमेंट घेण्यासाठी जात आहेत, आपल्या घरामध्ये पैशाला पैसा टिकत नाही आहे, घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आपल्याला जाणवत आहे, सतत आपल्याला जाणवत आहे, काही ना काहीतरी त्रास होतोय आपल्याला घरामध्ये। त्याचबरोबर घरामध्ये जे व्यक्ती आहेत, जे राहतात आहेत, कुटुंब, त्यांच्यामध्ये एकोपा नाही, प्रेम नाही आहे, पती पत्नीमध्ये सतत वादविवाद होत आहेत, आपली मुलं आहेत हट्टीपणा करतात आहेत, चिडचिडपणा करतात, आपल्या आई वडिलांचं काहीही ऐकत नाही आहे, त्यांचं शैक्षणिक कार्यामध्ये देखील छान असा त्यांना भेटत नाही आहे, ग्रोथ त्यांना भेटत नाही आहे। तर अशा वेळेस आपल्या घरामध्ये काही ना काहीतरी निगेटिव्हिटी आहे असं 100% सर्वांनी समजून घ्यायचेच आहे। ज्यावेळेस आपल्या घरामध्ये नकारात्मक बाधा किंवा एखाद्या विशिष्ट अशा व्यक्तीची नजर बाधा, नजर दोष जेव्हा आपल्या घराला लागतं, त्यावेळेस असे आपल्याला घरामध्ये अनुभव व्हायला लागतात आणि त्याच्यामुळे आपल्याला मानसिक स्थैर्यता आपली बिघडते, आपण डिप्रेशनमध्ये जातो। आपण पैसे बरोबर, आपण जर एक रिलेशनशिपमध्ये असू आणि त्या रिलेशनशिपमध्ये एखादी व्यक्ती आपल्याला धोका दिलेला आहे तिने आणि ती आपल्याला सोडून गेलेली आहे, परंतु आपण त्या व्यक्तीवर अतिशय मनोभावे जीवाने आपण त्याच्याशी प्रेम केले आणि ती व्यक्ती आपल्याला धोका देऊन सहज गेलेली आहे, हे देखील आपल्याला पचत नाही आहे। तर अशा वेळी आपण काय करू शकतो? किंवा एखादी व्यक्ती आपल्याला सोडून कुटुंबामधून एक अचानकपणे आपल्याशी भांडण करून वगैरे बाहेर कुठेतरी गेलेली आहे, परदेशी गेलेली आहे, तर त्या व्यक्तीला परत आणण्यासाठी देखील आपण हा उपाय करू शकतो। एकूण एक काय, आपण संपूर्ण A to Z जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स निवारण्यासाठी तुमची जी कसली इच्छा असेल, कोणतीही इच्छा असेल, ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता। उपाय करण्यासाठी आपल्याला अगदी 1 ते 2 तास देवघरासमोर बसायचं आहे का? असं तर नाही, अजिबात नाही। आपल्यासाठी फक्त 5 मिनिटं पुरेसे आहे हा उपाय करण्यासाठी। अगदी आपल्याला संध्याकाळी जेव्हा दिवे लागण्याची वेळ असते, तेव्हा दिवे आपण संध्याकाळी म्हणजे तिन्ही सांज आपण ज्याला म्हणतो, 7 वाजता आपण दिवे लावतो घरामध्ये, तेव्हा आपल्याला हा उपाय करायचा आहे। दिवा लावून झाल्यानंतर देवघरासमोर आपल्याला बसायचं आहे आणि आपल्याला अखंड 9 लवंगा घ्यायच्या आहे। अगदी चमत्कारिक ही वस्तू आहे लवंग। लवंग ही आपल्या धर्मशास्त्रामध्ये, त्याचबरोबर आयुर्वेदामध्ये अत्यंत महत्त्वाची मानली गेलेली आहे। प्रत्येक जे काही तांत्रिक क्रिया वगैरे असतील, मांत्रिक, तारण, उच्चाटन, सगळ्या क्रियेमध्ये लवंग हा अतिशय महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आहे आणि त्याचा उपयोग हा त्या ठिकाणी केला जातो। अतिशय चमत्कारिक अशी ही वस्तू आपल्याला ह्या ठिकाणी लागणार आहे, तर ती म्हणजे लवंग। लवंग आपल्याला 9 अखंड लवंगा घ्यायच्या आहेत, तुम्हाला स्क्रीनवरती शो करत आहे। अशा प्रकारे अखंड लवंग आपल्याला घ्यायची आहे। त्याचबरोबर आपल्याला कापूर घ्यायचा आहे, कापरामध्ये लवंग आपल्याला त्याची आहुती द्यायची आहे। आता ही आहुती देताना आपण देवघरासमोर बसायचे आहे आणि एखादं मातीची पणती असेल किंवा मग पितळेची वाटी किंवा पणती, कोणतीही तुम्ही वाटी पणती घेऊ शकता। त्याच्यामध्ये आपल्याला भीमसेनी कापूर त्याच्यामध्ये घालायचा आहे। कापूर हा प्रज्वलित करायचा आहे आणि आपण देवघरासमोर बसायचे आहे। आपली जी काही इच्छा आहे, जे आपल्याला पाहिजे आहे, ते आपण त्या ठिकाणी म्हणायचं आहे। कापूर प्रज्वलित केल्याच्या नंतर म्हणायचं आहे आणि माता महालक्ष्मीला आपल्याला प्रार्थना करायची आहे, तिला आवाहन करायचं आहे आणि त्यासोबतच आपल्याला एक मंत्र आहे, तो मंत्र म्हणायचा आहे, त्रीम। त्रीम हा मंत्र आई कामाख्याचा मंत्र आहे
अतिशय प्रभावकारक असा हा मंत्र आहे। हा मंत्र देखील आपण आपल्या सात्विक भावना पूर्ण करून घेण्यासाठीच वापरायचा आहे। दुसऱ्यांचं काहीही वाईट करून घेण्याच्या हेतूने हा उपाय अजिबात करू नका, कारण कामाख्या देवीचा मंत्र आहे। तुम्ही काही दुसऱ्याचं वाईट करण्याच्या हेतूने हा उपाय करत असाल तर हे सर्व तुमच्यावरच उलटे फिरायची शक्यता 100% आहे। त्यामुळे फक्त तुमची इच्छा पूर्ण करा आणि ती इच्छा देखील सात्विकच असू दे। त्या इच्छेने कोणाही इतरांचं वाईट होता कामा नये, अशीच इच्छा बाळगून हा उपाय करायला बसायचा आहे। त्रीम हा मंत्र आपल्याला ह्या ठिकाणी म्हणायचा आहे। आपण लवंग घ्यायची आहे, एक लवंग आपल्या ह्या बोटांनी घ्यायची आहे। अनामिका आणि अंगठ्याने आपण ही लवंग उचलायची आहे। 9 लवंगा घ्यायच्या आहेत। कापूर प्रज्वलित करायचा आहे। माता महालक्ष्मीला आवाहन करायचं आहे। आई कामाख्याला प्रार्थना करायची आहे आणि तुमची जी काही इच्छा आहे ती इच्छा म्हणायची आहे आणि तो लवंग आपण कापुरामध्ये स्वाहा करायचा आहे। ओम त्रीम स्वाहा, ओम त्रीम स्वाहा हा मंत्र म्हणत आपल्याला त्याच्यामध्ये ते आहुती द्यायची आहे कापरामध्ये त्या लवंगाची। 9 लवंगा घेतलेल्या आहेत। 9 वेळा आपल्याला ही प्रोसेस करायची आहे। प्रत्येक वेळी लवंग आपला अंगठा आणि अनामिकेने उचलायची आहे आणि ओम त्रीम स्वाहा असं म्हणून ही आहुती कापरामध्ये लवंगाची द्यायची आहे। तुमची जी काही इच्छा असू दे, छोटीची छोटी इच्छा, मोठ्यातील मोठी इच्छा किंवा कोणताही व्यक्ती वस्तू काहीही तुम्हाला हवं आहे ते पूर्णपणे तुम्हाला साध्य करण्यासाठी, तुम्हाला पूर्णपणे तो तुमची जी काही इच्छा आहे ती पूर्ण करून घेण्यासाठी हा उपाय अतिशय चमत्कारिक उपाय आहे। तुम्ही हा उपाय केल्याने फक्त हा उपाय करताना लक्ष्मी मातेला आणि कामाख्या देवीला म्हणायचं आहे की माता लक्ष्मी माझ्यावरती धनवर्षाव करत आहे, माझ्यावरती खूप ती प्रसन्न झालेली आहे असं आपल्याला म्हणायचं आहे। म्हणजे आपल्याला फ्युचरमध्ये जे काही बोलतो आहोत आपण ते म्हणायचं आहे। माझ्यावरती खूप धनवर्षाव झालेला आहे, खूप धनवर्षाव केलेला आहे, मला खूप कृपा आशीर्वाद दिलेले आहेत, माझ्यावरती आई माता महालक्ष्मी खूप कृपा आशीर्वाद देत आहे असं आपल्याला म्हणायचं आहे। आणि अगदी 2 मिनिटं त्या ठिकाणी म्हणायचं आहे। तुमची इच्छा जी काही आहे ती त्या ठिकाणी व्यक्त करायची आहे आणि नंतर जे कापूरमध्ये लवंगांच्या आहुत्या दिलेल्या आहेत त्या लवंगांच्या आहुतीची राख होते, ती राख आपण घ्यायची आहे आपल्या उजव्या हातामध्ये आणि आपल्या दरवाजामध्ये बाहेरच्या दिशेने उभं राहायचंय तोंड करून। उंबरट्यावरती उभं राहायचं नाही, उंबरट्याच्या बाहेर जाऊन उभं राहायचं आहे आणि बाहेरच्या दिशेला ब्रह्मांडाला आपण ती फुंकर मारायची आहे। ती जी राख आहे ती अशी फुंकर मारायची आहे। फक्त एवढा उपाय आपल्याला सातत्याने 11 दिवस करायचा आहे। 11 दिवस हा उपाय अगदी सातत्याने करा, मन लावून, आणि जेवढ्या श्रद्धेने होईल तेवढ्या श्रद्धेने करा, कारण कोणतीही गोष्ट, सेवा, उपाय आपण जे काही करणार त्याच्यामध्ये आपल्याला जर श्रद्धाच नसेल तर ते आपल्याला फळास येणार नाही। श्रद्धा ठेवा, आई माता लक्ष्मी मूर्ती आणि आई कामाख्यावरती श्रद्धा ठेवा आणि हा उपाय करा। त्याचबरोबर आपले कर्म चांगले ठेवा। मी प्रत्येक व्हिडिओमध्ये माझ्या सांगत असते, आपले कर्म चांगले असलं तर आपण कोणतीही सेवा उपाय करतो त्याच्यावरती आपल्याला 100% आपल्याला यश आपली देवी देवता नक्की मिळवून देते। म्हणून आपलं नेहमी चांगलं ठेवायचं आहे, इतरांशी छान वागायचं आहे, कोणाचाही अपमान होईल असं आपण वागायचं नाही, कोणालाही अपशब्द आपण आपल्या तोंडातून बोलायचा नाही, नेहमी आपली वाणी ही चांगली ठेवायची आहे। करता करविता सर्व काही देवी देवता महाराज आहेत, आपण फक्त निमित्त मात्र आहोत। आपण ह्या आयुष्यामध्ये जीवन जगण्यासाठी आलेलो आहोत। जीवन जगताना छोटे मोठे उपाय सेवा करून जर जीवन आपण जगलं, व्यतीत केलं तर छान अनुभव आपल्याला नक्कीच आपल्या पदरात येतात। असे छोटे छोटे उपाय करून आपल्याला नशिबाची साथ मिळते आणि आपल्या मेहनतीला, परिश्रमाला आपल्या नशिबाची साथ मिळणे हे अत्यंत गरजेचे असते। प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये बघा, कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये तर प्रत्येकाला हा अनुभव आलेलाच असेल। तुम्ही नोकरीमध्ये कितीही काहीही केलं तरी देखील तुमच्या वरती जे सहकारी असतात, तुमचे बॉस वगैरे असतात, तुम्हाला त्याचं कधीही क्रेडिट देत नाही। का नाही देत? कारण तुम्ही त्या ठिकाणी कधीच कोणती सेवा उपाय केलीच नसणार, मग तुम्हाला तुमच्या नशिबाची साथ तरी का मिळेल? पण अशा वेळी जर तुम्ही काहीतरी छोटे मोठे उपाय करून तुमच्या नशिबाची साथ प्राप्त करून घेतली ना, तर कोणीही तुमच्या आयुष्यातलं तुमचं कुठलंही क्रेडिट कोणीही हिसकावून घेऊ शकणार नाही। एवढं मी तुम्हाला 100% शुअरली हमखास मी तुम्हाला या ठिकाणी सांगते। फक्त आपली कर्म चांगली ठेवा, छोटे मोठे उपाय सेवा करत चला आणि नामस्मरण, देवाचं, भगवंतांचं नामस्मरण आपल्या मुखात सदैव राहू द्या। फक्त एवढी इच्छा आहे की सर्वांनी छान सर्वांशी एकत्र राहा आणि छान सर्वांशी एकत्र बोला, वागा। बघा, आपण मनुष्य आहोत,
मनुष्याचा जन्म आज आहे, उद्या नाही आहे. आपण कुठे काय होणार आहे कोणालाही सांगता येत नाही. म्हणून ईर्ष्या वगैरे करणे, एकमेकांविषयी द्वेष करणे, मत्सर करणे सोडून द्या. बरं, तो वेगळा भाग झाला. फक्त आपल्याला हा आजचा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगितलेला आहे, अगदी चमत्कारिक असा उपाय आहे. माता लक्ष्मी तुमच्यावरती नक्की प्रसन्न होईल. आणि जेव्हा लक्ष्मी माता प्रसन्न होते ना, तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये कोणतीही आर्थिक परिस्थिती आपल्यावरती कधीही येत नाही, बिकट अशी येत नाही. आपली आर्थिक परिस्थिती ही नेहमी उत्तरोत्तर ती वाढत जाते, प्रगती करतच जाते. म्हणून असा छोटासा साधा सोपा उपाय आहे. अगदी न खंड पडता 11 दिवस आपल्याला 9 लवंगांची ही आहुती द्यायची आहे. फक्त आपल्याला हा उपाय एवढा करायचा आहे. 9 लवंगांची आहुती 9 वेळा मंत्र म्हणायचा आहे. ओम त्रीम स्वाहा, ओम त्रीम स्वाहा. नक्की हा उपाय करून पहा. उपाय करतानाच, करायच्या दरम्यानच तुम्हाला छान अनुभूती येतील. आणि तुम्हाला जे काही अनुभव येतील ते मला माझ्या कमेंटमध्ये नक्की मला सांगा, नक्की शेअर करा. त्याचबरोबर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या माहितीला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.